श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे पौष महिन्यातील मौनी अमावस्या आणि आजपासून पौष महिना हा संपणार आहे आणि उद्यापासून माघ महिना हा सुरू होत आहे. माघ महिन्यामध्ये धर्मनाथ बीज ही साजरी केली जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेच्या तिथीला धर्मनाथ बीज ही साजरी केली जाते आणि हीच धर्मनाथ बीज यंदा 20 जानेवारीला मंगळवारी आपल्याला साजरी करायची आहे. धर्मनाथ बीज हा नाथ संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास दीक्षा दिली, म्हणून या दिवशी नाथ संप्रदायात विशेष पूजा, सेवा, उपासना ही केली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की 20 जानेवारीला मंगळवारी आपल्याला धर्मनाथ बीज ही कशी साजरी करायची आहे, याचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला नाथकृपा प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण प्रभावी सेवा या करायच्या आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे या दिवशी कोणता नैवेद्य हा दाखवला जातो, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे धर्मनाथ बीज ही साजरी करा. यामुळे नाथांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. या धर्मनाथ बीजेच्या दिवशी आपण जर दानधर्म केला, उपवास केला आणि दीप प्रज्वलन केलं तर यामुळे आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि नाथकृपा ही लाभत असते. या दिवशी नाथ मंदिरामध्ये किंवा घरामध्ये अखंड दिवा हा लावला जातो. गोरक्षनाथ मंदिरांमध्ये या निमित्ताने 9 दिवसांचा मोठा उत्सव हा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी जो कोणी दानधर्म करतो तर त्याच्या घरी सुख, शांती आणि धनसंपदाही नाथांच्या कृपेने अखंड नांदत असते. तर सर्वात आधी आपण धर्मनाथ बीजेचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. माघ महिन्यातील द्वितीया म्हणजेच जिला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं, या तिथीला नाथपंथामध्ये विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसंच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा या दिवशी जमला होता. याच दिवशी भव्य अन्नदान झाले आणि श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद हा झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथांनी श्री धर्मनाथ बीज या दिवशी जो कोणी आपापल्या शक्तीनुसार हे धर्मनाथ बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून सर्व विघ्ने त्याच्या स्वप्नात देखील येणार नाहीत. ही सर्व विघ्ने, ही सर्व संकट त्या व्यक्तीला कधीही बाधणार नाहीत. त्या पुरुषांचा संसार हा सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल असा आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासूनच धर्मनाथ बीज ही साजरी केली जाऊ लागली. आणि धर्मनाथ बीजेच्या दिवशी जी व्यक्ती आपल्या यथाशक्तीनुसार अन्नदान हे करेल त्या व्यक्तीला कधीही दारिद्र्य येणार नाही आणि तसंच त्या व्यक्तीचा संसार हा सुद्धा सुखाचा होईल असा आशीर्वाद हा त्या व्यक्तीला मिळत असतो. तर असे धर्मनाथ बीजेचे महत्त्व आहे. तर यावर्षी 20 जानेवारीला मंगळवारी धर्मनाथ बीज ही आहे आणि या धर्मनाथ बीजेच्या दिवशी नाथ संप्रदायातील नवनाथांची पूजा ही केली जाते. आणि या धर्मनाथ बीजेची एक कथासुद्धा आहे आणि ही कथा मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज याच वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथांनी नाथ दीक्षा दिली. तोच हा दिवस होय. दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून आपण साजरा करत असतो. या दिवशी सर्व नाथ, भक्तगण, साधू, ऋषीमुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय अभ्यासायचा आहे त्यांना दीक्षा दिली जाते. तर आता 20 तारखेला धर्मनाथ बीजेच्या दिवशी आपल्याला सेवा कशी करायची आहे याबद्दलच आपण जाणून घेऊया. तर 20 तारखेला धर्मनाथ बीजेच्या दिवशी तुमच्याकडे जर नवनाथांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला एका पाटावर ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ पाट घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वच्छ कापडसुद्धा अंथरायचं आहे. त्यासाठी तुम्ही जिथे ही पूजेची मांडणी करणार असाल
ती जागा तुम्हाला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे, स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतरच त्या जागेवर तुम्हाला पाट हे ठेवायचं आहे आणि त्या पाटावर कापड टाकून त्यावर तुम्हाला नवनाथांचा फोटो हा ठेवायचा आहे आणि यानंतर या फोटोची विधिवत पूजा करून या फोटोला हार पुष्प हे अर्पण करायचं आहे आणि धूपदीप हा या फोटोला ओवाळायचा आहे। आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे नवनाथांचा नवनाथ ग्रंथ असेल तर तो ग्रंथसुद्धा तुम्ही या दिवशी एका पाटावर मांडायचा आहे आणि त्याची पूजासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात। तर नाथ महाराजांच्या फोटोची अशी विधिवत पंचोपचार पूजा केल्यानंतर आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34व्या अध्यायाचे पठण करायचे आहे। धर्मनाथ बीज या दिवशी या उत्सवातील सर्वात महत्त्वाची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34व्या अध्यायाचे पठण करणं होय आणि म्हणूनच आपल्याला धर्मनाथ बीजेच्या दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 34व्याचे पठण हे अवश्य करायचे आहे आणि त्यानंतर नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नवनाथांची आरतीही करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या यथाशक्ती अन्नदान हे अवश्य करायचे आहे। या दिवशी नैवेद्य हा काय दाखवला जातो तर या दिवशी नवनाथांना ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि मलिदा तसंच उडीद डाळीचे वडे इत्यादी नैवेद्य हा नवनाथांना दाखवला जात असतो। तर या सर्व पदार्थांपैकी जो कोणताही नैवेद्य तुम्हाला दाखवता येईल तो तुम्ही या दिवशी नक्की दाखवा आणि सगळ्याच पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवाल तर अतिशय उत्तम आणि तुमच्या यथाशक्ती अन्नदान हे तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना अवश्य करा, कारण या दिवशी अन्नदानाला हे खूपच महत्त्व आहे। कारण स्वतः गोरक्षनाथांनी या दिवशी अन्नदान हे केलं होतं आणि भव्य दिव्य असा हा अन्नदानाचा सोहळा या धर्मनाथ बीजेच्या दिवशी साजरा हा झाला होता। या दिवशी जर आपण आपल्या यथाशक्ती अन्नदान हे केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये कुठलंही दारिद्र्य हे नाथांच्या कृपेने राहणार नाही आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही वास करेल। कोणत्याही प्रकारचा रोग हा आपल्या घरामध्ये राहणार नाही आणि त्याचप्रमाणे आपली जी काही संकटं आहेत, दुःख आहेत, आपली जी काही कष्ट आहेत ती सर्व कष्ट, दुःख, संकट नाथांच्या कृपेने दूर होतील आणि आपला संसार हा सुखाचा होईल। आपल्या संसारामध्ये येणाऱ्या अडचणी या नाथांच्या कृपेने दूर होतील आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अन्नदान हे जरूर करायचं आहे आणि तसंच नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 34व्याचे पठण आपल्याला या दिवशी अवश्य करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथे कुठे नवनाथांचं मंदिर हे असेल तर या दिवशी तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन नवनाथांचं दर्शन हे जरूर घ्या आणि तसंच आपल्याला या दिवशी नवनाथांच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि हाच मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे। तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघून हा मंत्र म्हणू शकतात। तर या मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा जप या दिवशी अवश्य करायचा आहे किंवा मग तुम्ही या दिवशी ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा 1 माळ हा जप करू शकतात। या मंत्राचा 1 माळी जप जरी तुम्ही केला तरी तुमची धर्मनाथ बीजेच्या दिवशी या निमित्ताने खूप मोठी सेवाही होऊन जाईल। तर धर्मनाथ बीजेच्या दिवशी आपल्याला दिवसभर नाथांचं नामस्मरण हे करायचं आहे, कारण स्वतः गोरक्षनाथांनी सांगितले आहे की जो कोणी या धर्मनाथ बीजेनिमित्त या दिवशी नवनाथांचं नामस्मरण करेल, आपल्या यथाशक्ती या द्वितीयेच्या दिवशी दानधर्म करेल, पुण्यकर्म करेल, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील, त्याचे घरी सुख शांती धनसंपत्ताही नांदू लागेल आणि त्याचे मार्ग हे सुकर होतील आणि त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील असे सांगितले आहे। आणि जर समजा तुमच्याकडनं या दिवशी कुठलीच सेवा ही जर होत नसेल तर मग तुम्ही या दिवशी अन्नदान, दानधर्म हे गरजू गरीब व्यक्तींना अवश्य करायचं आहे। यामध्ये तुम्ही या दिवशी लहान मुलांना तुमच्या घरी जेवायला बोलवून त्यांना अन्नदान हे करू शकतात किंवा मग एखाद्या धार्मिक ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे अन्नदान हे करू शकतात। गरजू गरीब व्यक्तींना या दिवशी अन्नदान हे तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला नाथांची कृपाही लाभेल आणि तुमचं दुःख दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड नांदेल। आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही नवनाथांची सेवा धर्मनाथ बीजेच्या दिवशी अवश्य करा। तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला धर्मनाथ बीज ही का साजरी करायची आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे, कोणता नैवेद्य हा नवनाथांना दाखवायचा आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया।
चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही इतरांना शेअर केल्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभावी सेवा ही धर्मनाथ बीजेच्या दिवशी होईल. आणि म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.